नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर. सायबर कॅफे सी सेंटरचं काम घरी बसून शिका याचं पार्ट 3 आहे आणि या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत मतदान कार्ड घरी बसून कसं काढायचं ते पण मोबाईल लॅपटॉपवरून. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं जर अकाउंट असेल तर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि अकाउंट नसेल तर साइन अपवरती क्लिक करायचं आहे. इथं मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून कंटिन्यूवरती क्लिक करून एक तुम्हाला अकाउंट बनवून घ्यायचं आहे. अकाउंट बनवल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करून इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून आणि OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. माझं या वेबसाईटवरती पहिल्यापासून अकाउंट असल्यामुळे मी इथं मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन करत आहे. तुमचं जर अकाउंट नसेल तर पहिलं अकाउंट उघडा, मग इथं लॉग इन करा. आता माझ्या मोबाईल नंबरवरती OTP गेलेली आहे. ती OTP मी इथं एंटर करतो. OTP टाकल्यानंतर आपल्याला सिम्पली व्हेरीफाय लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण सिम्पली लॉग इन होऊन जाणार आहे. तुम्हाला जर नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म नंबर 6 आहे आणि तुम्हाला जर नाव डिलीट करायचं असेल मतदान यादीतून तर त्याच्यासाठी फॉर्म नंबर 7 आहे आणि तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल नाव, पत्ता, जन्मतारीख तर त्याच्यासाठी फॉर्म नंबर 8 आहे. तुम्हाला जर नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर तुमची वय 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला न्यू वोटर रजिस्ट्रेशन फिल फॉर्म 6 वरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ए पासून तर एलपर्यंत सगळ्या स्टेप एक एक करून कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इकडे कोपऱ्याला भाषा सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या भाषेमध्ये फॉर्म फिलअप करणार आहात ती भाषा तुम्हाला इथं निवडायची आहे. मी मराठी सिलेक्ट केली. त्यानंतर आपल्याला इथं आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे, महाराष्ट्र. आणि या ID वरून तुम्ही जेवढे काही मतदान कार्ड काढले असतील ते तुम्हाला इथं शो होणार आहे. मी इथं एकच मतदान कार्ड काढलं आहे या ID वरून, म्हणून मला एक शो झालं. त्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे इथं. त्यानंतर आपला जो काही मतदारसंघ असेल तो मतदारसंघ आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे. जर आपल्याला मतदारसंघ माहीत नसेल तर आपल्या घरच्या मोठ्या माणसांना विचारा, ते आपल्याला मतदारसंघ सांगतील. त्यानंतर लोकसभा मतदारसंघ इथं काहीच करू नका, जसं आहे तसंच ठेवा. त्यानंतर एवढी माहिती भरल्यानंतर सिम्पली आपल्याला पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. पहिलं येतं ते तुमचं पहिलं नाव. याच ठिकाणी तुम्हाला तुमचं पहिलं नाव आणि मिडल नेम इथं तुम्हाला एंटर करायचं आहे. तर काही जण म्हणतील इथं आपलं पहिलंच नाव विचारलं आहे म्हणून पहिलंच नाव टाकायचं, तर तसं नाही. इथं तुमचं पहिलं नाव आणि मिडल नेम टाकायचं आहे. का टाकायचं मी तुम्हाला ते शेवटी सांगणार आहे. मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं जर मराठीत थोडं वेगळं येत असेल तर तुम्ही इथून एडिट करू शकता ते नाव. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं सरनेम भरायचं आहे. मी इथं डेमोसाठी ही माहिती फिलअप करतो आहे म्हणून मी इथं ABC काही पण टाकून देणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 MBच्या तुमचं फोटो अपलोड करायचा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये जिथं काही फोटो असेल तिथून फोटो सिलेक्ट करा. त्यानंतर इथं जतन बटनावरती क्लिक करा. तुमचं फोटो इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला कोणत्याही एका नातेवाईकाचे नाव व आडनाव, वडील, आई, पती, पत्नी यापैकी तुम्हाला कोणत्याही एका नातेवाईकाची माहिती द्यायची आहे. तुम्हाला इथे मी इथं वडीलवरती क्लिक करतो आणि इथं वडिलांचं नाव टाकतो ABC. ही माहिती मी सगळी डेमोसाठी भरत आहे. तर मी इथं ABC टाकली. त्यानंतर मराठीत ऑटोमॅटिक येऊन गेलं. जर काना मात्रा विलांटी काही वेगळं येत असेल तर तुम्ही या कीबोर्डने तुम्ही इथं बदल करू शकता. आणि या कीबोर्डला जर तुम्हाला कट करायचं असेल तर त्याच्यावरती जो कटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही कट करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं वडिलांचं जे काही आडनाव असेल ते आडनाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला संपर्क तपशीलची माहिती द्यायची आहे. मोबाईल नंबर आपल्याला इथं विचारतं आहे की मोबाईल नंबर आपला स्वतःचा आहे का. स्वतःचा असेल तर स्वतःवरती क्लिक करा
आणि मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर विचारतं आहे ईमेल आय डी. ईमेल आय डी जर टाकायची असेल तर टाका, अन्यथा सोडून द्या आणि पुढील बटनावरती क्लिक करा. ईमेल आय डी ऑप्शनल आहे, तर मी पुढील बटनावरती क्लिक करतो. इथं आपल्याला आधार कार्डची माहिती द्यायची आहे. इथं आधार क्रमांकाला क्लिक करा आणि आपला जो काय 12 अंकी आधार कार्ड क्रमांक आहे तो 12 अंकी आधार कार्ड क्रमांक इथं टाका आणि पुढील बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे काही जेंडर असेल, मेल फिमेल जे काही असेल जेंडर, ते जेंडर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं तुमची जन्मतारीखची माहिती द्यायची आहे. तर इथं जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इथं सिलेक्ट करा. मी जसं सिलेक्ट करतो तसं सिलेक्ट करा. मी डेमोसाठी इथं जन्मतारीख सिलेक्ट करतो आहे. इथं तुमच्या पद्धतीने तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. आता तुम्ही वयाचा पुरावा म्हणून कोणता कागदपत्र जोडणार आहात ते कागदपत्र तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट जे काही असेल तुमच्याकडे ते कागदपत्र तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे वयाचा पुरावाचा जर यापैकी कोणतेही कागदपत्र नसेल तर तुम्हाला या ठिकाणी त्या कागदपत्राचं नाव टाकायचं आहे आणि ते कागदपत्र तुम्हाला खाली अपलोड करायचं आहे. तर माझ्याकडे आधार कार्ड आहे म्हणून मी इथं आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि इथं आधार कार्ड अपलोड करून देतो. आता आपण जन्मतारीख टाकली, आधार कार्ड अपलोड केलं. आता आपल्याला पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव लावायचं असेल त्या ठिकाणचं तुम्हाला इथं पत्ता फिलअप करायचा आहे. इथं तुम्हाला घरदार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला घरदार क्रमांक माहीत नसेल तर तुम्ही अंदाजे पण टाकू शकता किंवा तुमच्या आईवडिलांच्या मतदान कार्डावरती जे घरदार क्रमांक असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर गल्ली, क्षेत्र, परिसर, मोहल्ला, रस्ता इथं टाकू शकता काही पण. त्यानंतर गाव, शहर इथं तुमचं गावाचं नाव टाका. त्यानंतर टपाल कार्यालयाचं नाव म्हणजेच पोस्ट ऑफिसचं नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जो काही पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्या. त्यानंतर तहसील कार्यालयाचं नाव म्हणजे तालुक्याचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या. वरती जो तुम्ही पत्ता फिलअप केलेला आहे त्या पत्त्यासाठी तुम्हाला इथे एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. यापैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता. मी इथं आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि तुम्हाला इथं आधार कार्ड 2 MBच्या आत अपलोड करायचं आहे. JPG, PNG, PDF कोणत्याही एका फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. ही माहिती मी डेमोसाठी भरत आहे त्यामुळे मी इथं काही पण अपलोड करतो आणि पुढील बटनावरती क्लिक करतो. आता इथं तुम्हाला अपंगत्वाची माहिती द्यायची आहे आणि जर अपंगत्व काही नसेल तर तुम्हाला सिम्पली पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं काही भरायचं नाही आणि पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधील एका व्यक्तीचं मतदान कार्ड इथं जोडायचं आहे आणि अर्जदाराचे नातेसंबंध इथं सिलेक्ट करायचं आहे ज्याचं पण जोडणार असेल ते. आणि तुम्हाला EPIC क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. EPIC क्रमांक कुठे भेटेल तुम्हाला, ज्याचं तुम्ही मतदान कार्ड जोडणार आहेत त्याचं मतदान कार्डवरती जे काही EPIC नंबर असतं ते EPIC नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या पत्त्यावर कधीपासून रहिवासी आहात तो वर्ष आणि तो महिना इथं सिलेक्ट करून घ्या. इथं तुम्हाला तुमचा ठिकाण टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इथं सगळी माहिती भरल्याच्या नंतर पुढील बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं कॅप्चा फिलअप करायचा आहे आणि आता आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जसं आपण सेंड OTP वरती क्लिक केलं तर आपला कॅप्चा इथं चुकलेला आहे, तर आपल्याला इथं कॅप्चा नवीन फिलअप करायचा आहे व्यवस्थित आणि मग सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तर आपण सेंड OTP वरती क्लिक केलं. आता आपल्या मोबाईल नंबरवरती OTP गेलेली आहे, ती OTP आपल्याला इथं टाकायची आहे. जो आपण फॉर्म भरताना मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवरती OTP जी गेलेली आहे ती आपल्याला इथं टाकायची आहे. त्यानंतर पूर्वलोकन आगाऊ प्रदर्शन करणे यावरती क्लिक करा. आपण जेव्हा माहिती फिलअप करत होतो तेव्हा आपल्याला तिथं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारलं होतं आणि आता आपण फायनल सबमिट करतोय. मग आता आपल्याला फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम असं इथं दाखवत आहे. तर आता आपण इथं बरोबर माहिती भरलेली आहे.
सरनेम पण आपण खाली टाकलेला आहे. तर अशा प्रकारे माहिती भरा. आता सगळी माहिती एकदा चेक करा. आता जर काही माहिती चुकली असेल तर कीप एडिटिंगवरती क्लिक करा आणि माहिती दुरुस्ती करा. आणि जर सगळी माहिती बरोबर असेल तर ई साइन अँड सबमिटवरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. ती OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टिक लावायची आहे. आणि त्यानंतर थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर 1-2 मिनटापर्यंत काहीच करायचं नाही. आता तुम्हाला हा रेफरन्स नंबर आलेला आहे. या रेफरन्स नंबरचा तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे किंवा कॉपी करून घ्यायचा आहे. आणि डाउनलोडवरती क्लिक करून पावती तुम्ही डाउनलोड करू शकता. आता आपलं काम झालेलं आहे. आता ही प्रिंट कस्टमरला देऊन द्या. मतदान कार्ड हे 8 ते 15 दिवसांनी अप्रूव्हल होऊन जाणार आहे. मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.